दशक पाचवा. समाज दुसरा. गुरुलक्षण. श्रीराम. जे करामिती दाखविती तेही गुरु म्हणी जेती, परंतु सद्गुरु नव्हेती मोक्षदाते श्रीराम. सभामोहन भुररी चेटके, सावर मंत्र कौटाले अनेके, नाना चमत्कार कौतुके, असंभाव्य सांगती श्रीराम. सांगती औषधी प्रयोग, का सुवर्ण धातूचा मार्ग, दृष्टीबंधने लागवेग, अभिलाषाचा श्रीराम. साहित्य संगीत रागज्ञान, गीत नृत्य तानमान, नाना वाद्ये शिकविती जन, तेही एक गुरु श्रीराम. विद्या शिकविती पंचाक्षरी, ताडे तोडे नाना परी, का पोट भरे जयावरी, ते विद्या शिकविती श्रीराम. यातीचा जो व्यापार, शिकविती भरावया उदर, तेही गुरु परी साचार, सद्गुरु नव्हे ती श्रीराम. आपली माता आणि पिता, तेही गुरुची तत्वता, परी पैल पार पावविता, तो सद्गुरु वेगळा श्रीराम. गायत्री मंत्राचा उच्चारू, सांगे तो साचार कुळगुरु, परी ज्ञाने विन पैल पारू, पाविजेत नाही श्रीराम. जो ब्रह्मज्ञान उपदेसी, अज्ञान अंधारे निरसी, जीवात्मया परमात्मयासी, ऐक्यता करी श्रीराम. बिघडले देवा आणि भक्त, जीव शिवपणे द्वैत, तया देवभक्ता एकांत, करीतो सद्गुरु श्रीराम. भवव्याघ्रे घालुनी उडी, गोवत्सास तडातोडी, केली देखोनी शीघ्र सोडी, तो सद्गुरु जाणावा श्रीराम. प्राणी माया जाळी पडिले, संसार दुःखे दुःखवले, ऐसे जेणे मुक्त केले, तो सद्गुरु जाणावा श्रीराम. वासना नदी महापुरी, प्राणी बुडता ग्लांती करी, तेथे उडी घालून तारी, तो सद्गुरु जाणावा श्रीराम. गर्भवासा ती साकडी, इच्छा बंधनाची बेडी, ज्ञान देऊन शीघ्र सोडी, तो सद्गुरु स्वामी श्रीराम. फोडून शब्दाचे अंतर, वस्तू दाखवी निजसार, तोची गुरु माहेर, अनाथांचे श्रीराम. जीव एकदेशी बापुडे, तयास ब्रह्मची करी रोकडे, फेडी संसार साकडे, वचन मात्रे श्रीराम. जे वेदांचे अभ्यांतरी, ते काढून अपत्यापरी, शिष्य श्रवणी कवळ भरी, उद्गार वचने श्रीराम. वेदशास्त्र महानुभाव, पाहता एकची अनुभव, तोची एक गुरुराव, ऐक्यरूपे श्रीराम. संदेह निशेष जाळी, स्वधर्म आदरे प्रतिपाळी, वेदविरहित टवाळी, करूच नेणे श्रीराम. जे जे मन अंगीकारी, ते ते स्वये मुक्त करी, तो गुरु नवे भिकारी, झडे आला श्रीराम. शिष्यासन लविती साधन, न करविती इंद्रिये दमन, ऐसे गुरु आडक्याचे तीन, मिळाले तरी त्याजावे श्रीराम. जो कोणी ज्ञानबोधी, समूळ अविद्या छेदी, इंद्रिये दमन प्रतिपादी, तो सद्गुरु जाणावा श्रीराम. एक द्रव्याचे विकिले, एक शिष्याचे आखिले, अति दुराशेने केले, दीनरूप श्रीराम. जे जे रुचे शिष्यामनी, तैसीच करी मनधरणी, ऐसी कामना पापिणी, पडली गळा श्रीराम. जो गुरु भीड सारू, तो अद्धमाहून अद्धम थोरू, चोरटा मैंद पामरू, द्रव्य भोंदू श्रीराम. जैसा वैद्य दुराचारी, केली सर्वस्वे बोहरी, आणि सेखी भीड करी, घात घेणा श्रीराम. तैसा गुरु नसावा, जेणे अंतर पडे देवा, भीड करून या गोवा, घाली बंधनाचा श्रीराम. जेथे शुद्ध ब्रह्मज्ञान, आणि स्थूळ क्रियेचे साधन, तोची सद्गुरु निधान, दाखवी डोळा श्रीराम. देखणे दाखविती आदरे, मंत्र फुंकती कर्णद्वारे, इतुकेच ज्ञान ते पामरे, अंतरली भगवंता श्रीराम. बाणे तिहींची खूण, तोची गुरु सुलक्षण, तेथेची रिघावे शरण, अत्यादरे मुमुक्षे श्रीराम. अद्वैत निरूपणे अगाध वक्ता, परी विषयी लोलंघता, ऐसिया गुरुचेनी सार्थकता, होणार नाही श्रीराम. जैसा निरूपण समयो, तैसेची मनही करी वायो, कृतबुद्धीचा जयो, झालाच नाही श्रीराम. निरूपणी सामर्थ्य सिद्धी, श्रवण होता दुराशाबाधी, नाना चमत्कारे बुद्धी, दंडळू लागे श्रीराम. पूर्वी ज्ञाते विरक्त भक्त, तयासी सादृश्य भगवंत, आणि सामर्थ्यही अद्भुत, सिद्धीचे नियोगे श्रीराम. ऐसे तयांचे सामर्थ्य, आमुचे ज्ञानची नुसदे व्यर्थ, ऐसा समर्थाचा स्वार्थ, अंतरी वसे श्रीराम. निशेष दुराशा तुटे, तरीच भगवंत भेटे, दुराशा धरिती ते वोखटे, शब्द ज्ञाते कामिक श्रीराम. बहुत ज्ञाती नागवली, कामनेने वेडी केली,
कामना इच्छिताच मेली, बापुडी मूर्खे श्रीराम. निःशेष कामना रहित, ऐसा तो विरुळा संत. अवघ्या वेगळे मत, अक्षय ज्याचे श्रीराम. अक्षय ठेवा सकळांचा, परी पांगडा फिटेना शरीराचा. तेणे मार्ग ईश्वराचा, चुकोनी जाती श्रीराम. सिद्धी आणि सामर्थ्य झाले, सामर्थ्य देहास महत्व आले. तेणे बेंचाड बळकावले, देहबुद्धीचे श्रीराम. सांडूनी अक्षय सुख, सामर्थ्य इच्छिती ते मूर्ख. कामनेसारखे दुःख, आणि काहीच नाही श्रीराम. ईश्वरे विणजे कामना, तेणेची गुणे नाना यातना. पावती होती पतना, वर पडे प्राणी श्रीराम. होता शरीरासी अंत, सामर्थ्यही निघून जात. सेखी अंतरला भगवंत, कामना गुणे श्रीराम. म्हणून निक्कामता विचारू, दृढबुद्धीचा निर्धारू. तोची सद्गुरु पैल पारू, पाववी भवाचा श्रीराम. मुख्य सद्गुरूचे लक्षण, आधी पाहिजे विमळ ज्ञान. निश्चयाचे समाधान, स्वरूप स्थिती श्रीराम. याही वरी वैराग्य प्रबळ, वृत्ती उदास केवळ. विशेष आचारे निर्मळ, स्वधर्म विषयी श्रीराम. याही वरी अध्यात्म श्रवण, हरिकथा निरूपण. जेथे परमार्थ विवरण, निरंतर श्रीराम. जेथे सारासार विचार, तेथे होय जगोद्धार. नवविधा भक्तीचा आधार, बहुत जनासी श्रीराम. म्हणून नवविधा भजन, जेथे प्रतिष्ठले साधन. हे सद्गुरूचे लक्षण, श्रोती ओळखावे श्रीराम. अंतरी शुद्ध ब्रह्मज्ञान, बाह्य निष्ठेचे भजन. तेथे बहुभक्तजन, विश्रांती पावती श्रीराम. नाही उपासनेचा आधार, तो परमार्थ निराधार. कर्मे विण अनाचार, भ्रष्ट होती श्रीराम. म्हणून ज्ञान वैराग्य आणि भजन, स्वधर्म कर्म आणि साधन. कथा निरूपण श्रवण मनन, नीती न्याय मर्यादा श्रीराम. यामध्ये एक उणे असे, तेणे ते विलक्षण दिसे. म्हणून सर्वही विलसे, सद्गुरुपासी श्रीराम. तो बहुतांचे पाळण करता, त्यास बहुताची असे चिंता. नाना साधने समर्था, सद्गुरुपासी श्रीराम. साधने विण परमार्थ प्रतिष्ठे, तो मागुता सवेच भ्रष्टे. या कारणे दुरीद्रष्टे, महानुभाव श्रीराम. आचार उपासना सोडिती, ते भ्रष्ट अभक्त दिसती. जळोतयांची महंती, कोण पुसे श्रीराम. कर्म उपासनेचा अभाव, तेथे भकादेसी झाला ठाव. तो कानकोंडा समुदाव, प्रपंची हासती श्रीराम. नीच यातीचा गुरु, तोही कानकोंडा विचारू. ब्रह्मसभेस जैसा चोरू, तैसा दडे श्रीराम. ब्रह्मसभे देखता, त्याचे तीर्थ नये घेता. अथवा प्रसाद सेविता, प्राश्चित पडे श्रीराम. तीर्थप्रसादाची सांडी केली, तेथे नीचता दिसोन आली. गुरुभक्ती ते सटवली, एकाएकी श्रीराम. गुरुची मर्यादा राखता, ब्राह्मण क्षोभती तत्वता. तेथे ब्राह्मण्य रक्षू जाता, गुरुक्षोभ घडे श्रीराम. ऐसी साकडी दोहीकडे, तेथे प्रस्तावा घडे. नीच यातीस गुरुत्व न घडे, या कारणे श्रीराम. तथापि आवडी घेतली जीवे, तरी आपणची भ्रष्टावे. बहुत जनासी भ्रष्ट व्हावे, हे तो दूषणच की श्रीराम. आता असो हा विचारू, स्वयातीचा पाहिजे गुरु. नाही तरी भ्रष्टाकारू, नेमस्त घडे श्रीराम. जे जे काही उत्तम गुण, ते ते सद्गुरूचे लक्षण. तथापि सांगो ओळखण, होय जाणे श्रीराम. एक गुरु एक मंत्रगुरु, एक यंत्रगुरु एक तांत्रगुरु. एक वस्ताद गुरु एक राजगुरु, म्हणती जनी श्रीराम. एक कुळगुरु एक मानिला गुरु, एक विद्यागुरु एक कुविद्यागुरु. एक असद्गुरु एक यातीगुरु, दंड करते श्रीराम. एक मातागुरु एक पितागुरु, एक राजागुरु एक देवगुरु. एक बोलिजे जगद्गुरु, सकळ कळा श्रीराम. ऐसे हे 17 गुरु, याही वेगळे आणिक गुरु. ऐक तयांचा विचारू, सांगिजेल श्रीराम. एक स्वप्नगुरु एक दीक्षागुरु, एक म्हणती प्रतिमा गुरु. एक म्हणती स्वये गुरु, आपला आपण श्रीराम. जे जे यातीचा जो व्यापारू, ते ते त्याचे तितुके गुरु. याचा पाहता विचारू, उदंड आहे श्रीराम. असो ऐसे उदंड गुरु, नाना मतांचा विचारू. परी जो मोक्षदाता सद्गुरु, तो वेगळाची असे श्रीराम. नाना सद्विद्येचे गुण, याही वरी कृपाळूपण. हे सद्गुरूचे लक्षण, जाणीजे श्रोती श्रीराम.
इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे गुरुलक्षणनाम समास दुसरा समाप्त. दशक पाचवा, समास दुसरा, गुरुलक्षण. श्रीराम. श्री समर्थ म्हणतात, जे चमत्कार करून दाखवितात त्यांनाही गुरु म्हटले जाते, पण ते मोक्ष देणारे सद्गुरू नसतात. सभेचे वशीकरण करणे, चेडे चेटके शाबर मंत्र, अनेक कवटाळे करणे, नाना कौतुके चमत्कार करणे, असंभाव्य गोष्टी शक्य करून दाखविणे, नाना औषधींच्या प्रयोगांची माहिती देणे, दुसऱ्या धातूंपासून सोने बनविण्याच्या पद्धती दाखवणे, नजरबंदीचा तत्काळ इच्छित प्राप्तीचा प्रयोग करणाऱ्यांनाही लोक गुरुच म्हणतात. जे साहित्य, संगीत, रागज्ञान, गीत, नृत्य, तान, मान, नाना वाद्ये इत्यादी कला लोकांना शिकवितात तेही गुरुच होत. काही मांत्रिक मंत्रविद्या शिकवितात, ताईत गंडेदोरे देण्याचे शिकवितात, तर काही पोट भरण्याची विद्या शिकवितात. ज्या जातीचा जो व्यापार अथवा उद्योगधंदा असेल तो पोट भरण्यासाठी जे शिकवितात तेही गुरुच, पण ते सद्गुरू मात्र नव्हे. आपली आई, आपले वडील हेही एक प्रकारे आपले गुरुच असतात. पण जो संसार सागरातून पहिलं तीरास नेतो तो सद्गुरू वेगळाच असतो. जो गायत्री मंत्राचा उपदेश देतो तोही खरोखर कुळगुरूच असतो, पण आत्मज्ञानाशिवाय पहिलं तीर गाठता येत नाही. जो ब्रह्मज्ञानाचा उपदेश करून अज्ञानरूपी अंधकाराचे निरसन करून जीवात्मा व परमात्मा ह्यांचे ऐक्य करून देतो, भिन्न आहेत असे वाटणाऱ्या देव आणि भक्त ह्यांचे जीवशिवपणाने जे द्वैत वासत असते ते देवभक्तांना जो एकरूप करतो तो सद्गुरू जाणावा. वाघाने उडी घेऊन गाय व वासराची ताटातूट केली आहे असे पाहून जो कृपाळूपणे तेथे उडी घालून वाघाच्या तावडीतून गाय वासरांना सोडवितो, त्याप्रमाणे संसाररूप वाघाच्या तावडीतून जीवाला सोडून त्याची ईश्वराशी भेट घडवितो तो सद्गुरू जाणावा. मायारूपी जाळ्यात सापडून संसार दुःखाने व्याकुळ झालेल्यांना जो त्या जाळ्यातून मुक्त करतो तो सद्गुरू जाणावा. वासनारूपी नदीच्या महापुरात सापडून बुडत असता जेव्हा प्राणी गयावया करू लागतो तेव्हा कृपाळूपणे उडी घालून जो त्याला तारतो तो सद्गुरू समजावा. इच्छा म्हणजेच वासनारूपी बेडीत जीव अडकतो आणि त्यामुळे त्याला गर्भवासाच्या महाविपत्तीत सापडावे लागते. ज्ञान देऊन जो या बेडीतून शीघ्र सोडवितो तोच सद्गुरू स्वामी होय. सद्गुरू वेदातील शब्दाचे अंतरंग दाखवून देऊन स्वस्वरूप अनुभव करून देतात. ते सद्गुरू हे अनाथांचे माहेर असते. जीव बापडा अल्पज्ञ असतो, त्याला ते साक्षात ब्रह्मच करतात आणि ज्ञानोपदेश करून त्याची जन्ममरण चक्रातून सुटका करतात. वेदांचे अभ्यंतरी असणारे गुह्य असे जे ब्रह्मज्ञान ते वेदातून काढून आई ज्याप्रमाणे आपल्या अपत्याला छोटे छोटे घास भरवते त्याप्रमाणे सद्गुरू माऊली अत्यंत वात्सल्याने आपल्या शिष्याच्या कानात आपल्या शब्दांनी हळूहळू आत्मज्ञानाची गूढ रहस्य ऐकवतात. वेद, शास्त्रे आणि ब्रह्मज्ञानी पुरुष या सर्वांचे अनुभव पाहता ते अगदी एकच आहेत असे कळून येते. सद्गुरूही परमात्म्याशी ऐक्यरूप होण्यासाठी तोच अनुभव शिष्यास देतात. सद्गुरू संशय पूर्णपणे नाहीसे करतात, स्वतः आदराने स्वधर्माचे प्रतिपालन करतात आणि वेदविरहित व्यर्थ बडबड तर कधीच करत नाहीत. काही गुरु असे असतात की मनास जे जे वाटेल ते मनसोक्त आचरतात. ते गुरु नव्हेतच, ते बळेच शिष्याच्या गळ्यात पडणारे भिकारीच समजावे. जे शिष्याला साधना करायला लावत नाहीत, त्याला इंद्रिय निग्रह करायला लावत नाहीत, असे गुरु दमडीला 3 इतके स्वस्तात मिळाले तरी त्यांचा त्याग करावा. जो कोणी ज्ञानाचा उपदेश करतो, अविद्येचा समूळ नाश करतो आणि इंद्रिय निग्रहाची शिकवण देतो तोच सद्गुरू जाणावा. काही गुरु द्रव्याने विकत घेता येतात, काही शिष्यांचे अंकित असतात आणि अति दुराशेने दीनवाणे झालेले असतात. ते शिष्याला जे आवडते तेच करतात, शिष्याची मनधरणी करतात. त्यांच्या गळ्यात कामनारूपी पापीण पडलेली असते. जो गुरु सत्य स्पष्टपणे न सांगणारा असतो तो अधमाहून अत्यंत अधम, चोरटा, मैंद आणि पामर असून द्रव्यासाठी भोंदूपणा करणारा असतो. ज्याप्रमाणे एखादा दुराचारी वैद्य रोग्याच्या सर्वस्वाची राखरांगोळी तर करतोच, पण शेवटी भिडेमुळे घातकी ठरतो. येथे वर्णन केलेल्या वैद्यासारखा गुरु नसावा. असा गुरु असेल तर देव तर दुरावतोच, शिवाय भिडेला बळी पडून तो शिष्याला बंधनात गुंतवतो. ज्याचे जवळ ब्रह्मज्ञान आहे आणि स्थूल देहाने जो उत्तम प्रकारे साधनाही करीत असतो असा सद्गुरूच आपल्याला स्वस्वरूप अनुभव प्राप्त करून देतो. काही गुरु प्रकाश दर्शनादी चमत्कार मोठ्या आदराने दाखवतात, मंत्रोपदेशही देतात, पण त्यांचे ज्ञान इतकेच मर्यादित असते. त्यामुळे त्यांच्याकडून मंत्रोपदेश आदी घेणारे बिचारे जीव भगवंतास अंतरतात.
ज्याला शास्त्रप्रचिती, गुरुप्रचिती व आत्मप्रचिती या तिन्ही प्राप्त झाल्या असतील तोच उत्तम लक्षणांनी युक्त सद्गुरू होय. जो खरा मुमुक्षू असेल त्याने अत्यंत आदराने अशा सद्गुरूंनाच शरण जावे. एखादा गुरु म्हणून घेणारा अद्वैत निरूपण करण्यात अत्यंत अगाध विद्वत्ता व वक्तृत्व दाखवतो, पण विषयाच्या ठिकाणी त्याची आसक्ती तशीच राहिलेली असते. अशा व्यक्तीला गुरु केल्याने आपल्या मानवी देहाची सार्थकता होणार नाही. निरूपण समयी तो उत्तम रीतीने ब्रह्मज्ञान सांगत असला तरी त्याचे मन चंचल असते. स्वस्वरूपानुभव त्याला प्रत्यक्ष आलेला नसल्याने त्याचे ज्ञान निश्चयात्मक नसते. काही वक्ते निरूपण करताना सिद्धीचे सामर्थ्य वगैरे वर्णन करून सांगतात. श्रोत्यांनी ते ऐकल्यावर त्यांच्या मनात दुराशा उत्पन्न होते. नाना चमत्कार पाहिले की त्यांची बुद्धी डळमळू लागते. त्यांना वाटते की पूर्वीही अनेक ज्ञानी विरक्त भक्त होऊन गेले की ज्यांना भगवंत प्रत्यक्ष दर्शन देत असे. त्यांच्या ठिकाणी सिद्धीच्या योगे अद्भुत सामर्थ्य दिसून येत असे. त्यांचे सामर्थ्य असे अचाट होते की त्यापुढे आमचे नुसते ज्ञान व्यर्थच म्हणावे लागेल. अशा प्रकारे सिद्धींच्या सामर्थ्याविषयी स्वार्थ त्यांच्या अंतरात उत्पन्न होत असतो. सिद्धींची ही आशा दुराशाच आहे. जोपर्यंत दुराशा नष्ट होत नाहीत तोपर्यंत भगवंत भेटत नाही. शब्दज्ञानी लोक कामनेच्या अधीन असल्याने चांगले नसतात. अनेक ज्ञानी म्हणविणारे लोक कामनेने वेडे झाल्याने नागविले जातात. त्यांना आत्मज्ञान प्राप्त होत नाही. आपली कामना पूर्ण व्हावी म्हणून धडपडणारी बिचारी ही मूर्ख माणसे काही न कमावताच मरून जातात. ज्याच्या अंतःकरणात यत्किंचितही कामना नाही असा संत विरळाच असतो. त्याचे मत, त्याचे वागणे इतरांपेक्षा सर्वस्वी वेगळे असते. तो सदा सर्वदा भगवंतासंबंधीच बोलत असतो. इतर वस्तूंविषयी विचारच त्याच्या मनात कधी येत नाहीत. भगवंत हा वास्तविक सर्वांचाच कधी नष्ट न होणारा असा अक्षय ठेवा आहे. पण शरीराविषयीची आसक्ती काही केल्या सुटत नाही. त्यामुळे भगवत प्राप्ती होत नाही. योगाभ्यासाने सिद्धी आणि सामर्थ्य प्राप्त झाले की देहाला महत्त्व येते. तेथे देहबुद्धीचेच प्रस्थ खूप वाढते. ज्या योगे अक्षय सुख प्राप्त होते त्या भगवंताची प्राप्ती करून घेण्याऐवजी जे सिद्धींच्या सामर्थ्याची इच्छा करतात ते मूर्ख असतात. कारण कामनेमुळे होणाऱ्या दुःखासारखे दुसरे दुःख नाही. एका ईश्वराशिवाय जी कामना करावी तिच्या योगे नाना यातना भोगाव्या लागतात. अखेर ते प्राणी पतन पावतात. जेव्हा शरीराचा अंत होतो तेव्हा सामर्थ्यही निघून जाते. अशा रीतीने कामनेच्या योगाने शेवटी भगवंत अंतरतो. म्हणून जो अत्यंत निष्काम आहे आणि आत्मानुभवामुळे भगवंताविषयी ज्याच्या बुद्धीचा ठाम निश्चय झालेला असतो असा सद्गुरूच भवसागराच्या पैलतीरावर घेऊन जाण्यास समर्थ असतो. सद्गुरूचे मुख्य लक्षण हे आहे की त्याच्या ठिकाणी सर्वप्रथम विमल ज्ञान पाहिजे. त्या ज्ञानामुळे त्याच्या ठिकाणी शाश्वत टिकून राहणारे समाधान पाहिजे व त्याची स्वरूपस्थितीही कायम टिकून राहिली पाहिजे. याचबरोबर तो अत्यंत वैराग्य संपन्न असावा व त्याची चित्तवृत्ती कोठेही गुंतलेली नसावी आणि त्याचे स्वधर्माचे आचरण अत्यंत निर्मळ असावे. याखेरीज तो जेथे असेल तेथे नित्य अध्यात्माचे श्रवण, हरिकथा निरूपण आणि परमार्थाचे विवरण हे चालू असावे. जेथे याप्रमाणे सारासार विचार सतत होत असतो तेथेच अनेक लोकांचा उद्धार होतो. त्याच्यापाशीच नवविधा भक्ती कशी करावी हे अनेक लोकांना कळून येते व त्या भक्तीचा आधार त्यांना मिळतो. म्हणून जेथे नवविधा भक्ती केली जाते व जेथे साधनांना अत्यंत प्रतिष्ठा प्राप्त होते ते सद्गुरूंचे लक्षण आहे असे श्रोत्यांनी ओळखावे. जेथे अंतरात शुद्ध ब्रह्मज्ञान आणि बाहेर अत्यंत निष्ठेने भगवत भजन चालते तेथे अनेक भक्त लोकांना समाधान मिळते. ज्या परमार्थाला उपासनेचा आधार नसेल तो परमार्थ निराधार होय. स्वधर्म कर्माचे निष्ठेने आचरण केले नाही तर अनाचार माजून लोक धर्मभ्रष्ट होतात. म्हणून आत्मज्ञान, वैराग्य, भगवत भजन, उपासना, स्वधर्म कर्माचे यथोचित आचरण आणि नित्यनेमाने व प्रेमाने साधना, तसेच हरिकथा, अध्यात्मनिरूपण, श्रवण, मनन, नीतिन्याय, मर्यादायुक्त आचरण यापैकी एक जरी उणे असले तरी ते सर्व विपरीत दिसते. म्हणून जेथे सद्गुरू असतील तेथे वरील सर्व गोष्टी निश्चितपणे आढळतात. सद्गुरू हे अनेकांचे पालनपोषण करतात. त्यांना अनेक लोकांची काळजी असते. प्रत्येकास अधिकारनुरूप देता येईल अशी अनेक साधना समर्थ सद्गुरूंपाशी असते. जो साधनेशिवाय परमार्थाची प्रतिष्ठा मानतो तो लवकरच स्वतःही भ्रष्ट होतो. म्हणून दूरदृष्टीच्या महानुभावांनी साधनास महत्त्व दिले आहे. जे महंत आचार उपासना सोडतात ते भ्रष्ट, अभक्त होतात असे दिसून येते. अशांच्या महंतीला आग लागो, त्यांना कोण विचारतो? ज्या समुदायात स्वधर्म कर्माचा, उपासनेचा अभाव असतो तेथे
बहकण्यास अवसर मिळतो. त्या तिरस्कृत समुदायाला प्रपंची लोक हसतात. खालच्या जातीचा गुरु केला तरी तेही अयोग्य ठरते. संतांच्या सभेत जेथे ब्रह्मस्वरूपाची चर्चा चालू आहे तेथे एखादा चोर आला तर त्याची जशी अवस्था होते तशी त्या शिष्याची अवस्था होते. त्या ब्रह्मसभेत त्याला आपल्या गुरुचे तीर्थ घेता येत नाही अथवा प्रसाद घेतला तर प्रायश्चित्त घ्यावे लागते. गुरुचा तीर्थप्रसाद घेतला नाही तरी कमीपणा दिसून येतो. त्यामुळे एकदम गुरुभक्ती एकाएकी क्षीण होते. गुरुची मर्यादा राखण्याचा प्रयत्न केला तर ब्राह्मण रागवतात. आपले ब्राह्मण्य सांभाळायचा प्रयत्न केला तर गुरूंचा राग ओढवतो, ते क्षोभतात. खालच्या जातीचा गुरु केला तर दोन्हीकडून अशी कोंडी होते, अडचण निर्माण होते आणि मग पश्चातापाची पाळी येते. म्हणूनच कनिष्ठ जातीला श्रेष्ठ जातीच्या शिष्याच्या गुरुत्वाचा अधिकार नाही. तथापि एखाद्याला कनिष्ठ जातीतील गुरुची आवड उत्पन्न झाली तरी त्याने एकट्याने फक्त भ्रष्ट व्हावे. अनेक लोकांना भ्रष्ट करणे हा फार मोठा दोष आहे. आता हे विवेचन पुरे झाले. मुख्य सांगायचे हे आहे की आपल्या जातीचा गुरु करावा, नाहीतर निश्चितपणे भ्रष्टाचार घडतो. जे जे काही उत्तम गुण आहेत ते सद्गुरूचे लक्षण म्हणून समजावे, पण तरी सद्गुरूंची ओळख पटावी म्हणून येथे सांगितले आहे. एक नुसता गुरु तर एक मंत्रगुरु असतो, कुणी यंत्रगुरु तर कुणी तंत्रगुरु असतो, कुणी मल्लविद्या शिकवणारा गुरु असतो तर कुणाला लोक राजगुरू म्हणून ओळखतात. एक कुलगुरू असतो तर एक कुणी मानलेला गुरु असतो. एक विद्यागुरू तर एक कुविद्यागुरू म्हणजे भलतीच शिकवण देणारा गुरु असतो. कुणी खोटा गुरु असतो तर कुणी जाती प्रमुख म्हणून गुरु असतो. तो वेळप्रसंगी दंडही करतो. एक माता गुरु तर एक पिता गुरु असतो. कुणी राजा गुरु तर कुणी देवगुरु असतो, तर कुणी सकल कला संपन्न जगद्गुरु म्हटला जातो. हे असे 17 गुरु आहेत. याशिवायही काही गुरु आहेत, त्यांच्याविषयीही सांगतो. एक स्वप्नात उपदेश करणारे स्वप्नगुरु असतात, तर कोणी विशिष्ट संप्रदायाची दीक्षा देणारे दीक्षागुरु असतात. एकाला प्रतिमा गुरु म्हणतात, ते मूर्तिरूप गुरु होत. कोणी आपला गुरु आपणच असेही असतात. ज्या ज्या जातीचा जो जो व्यवसाय उद्योगधंदा असेल ते ते शिकवणारे त्या त्या जातीचे तितके गुरु असतात. असा विचार केला असता उदंड गुरु आहेत. असो, याप्रमाणे नाना मतांचा विचार केला असता असे असंख्य गुरु आढळून येतात. पण मोक्षदाता सद्गुरू या सर्वांपेक्षा वेगळाच असतो. ज्याच्या ठिकाणी सद्विद्येची लक्षणे गुण असतात व त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे जो अत्यंत कृपाळू असतो तोच सद्गुरू असतो. हे सद्गुरूचे लक्षण श्रोत्यांनी नीट जाणून घ्यावे असे श्री समर्थ सांगतात. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे गुरुलक्षणनाम समास दुसरा समाप्त.